बोला धन निरंकारजी. सात्संगतजी, तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत की आपण सगळेजण मनुष्य योनीमध्ये जन्माला आलो. ज्या पद्धतीनं म्हटलेलं आहे की या निराकार प्रभू परमात्म्यानं तुम्हाला मला सुंदर असा नरदेह दिला, तोही देताना फुकट दिला. भरतखंडी नरदेह प्राप्ती, येतो परमभाग्याची संपत्ती. की इतका काही सुंदर असा गोरा गोमटा हा देह या निराकार प्रभू परमात्म्यानं दिला, परंतु हा देह नेमका कशासाठी दिला याचं मात्र महत्व आम्हाला अद्यापही उलगडलं नाही. म्हणून सात्संगजी वारंवार म्हटल्या गेलेलं आहे की ज्या प्रभू परमात्म्यामुळे रोजचा तुमचा माझा सुंदर असा दिनक्रम चालू आहे, नवे नवे इथे बसून आम्ही एक एक श्वास सुंदर पद्धतीने घेऊ शकतो, त्या प्रभू परमात्म्याची ओळख मनुष्य योनीमध्ये तुम्ही आम्ही अद्यापही केली किंवा नाही सात्संगजी. म्हणून समर्थ रामदास स्वामीजी सुद्धा आपल्या पावन पवित्र दासबोध या ग्रंथामध्ये म्हणतात की ज्याने जन्मास घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखिले तोची पतित, म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकी करावा. सात्संगतजी, आतापर्यंत मनुष्य योनीचं सार्थक तुम्ही आम्ही गाठलं किंवा नाही हे आपल्याला ठाऊक नाही. म्हणून सात्संगतजी वारंवार म्हटलं गेलं की जन्माला आल्यापासनं ज्या भगवान परमात्म्याची तुम्ही आम्ही पूजा करतो आहे ना, त्या प्रभू परमात्म्याला तुम्ही आम्ही आतापर्यंत ओळखलं किंवा नाही. म्हणून सात्संगजी, सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज आपल्या संपूर्ण पावन पवित्र हरदेव वाणीमध्ये पद क्रमांक 41 मध्ये वर्णन करतात की ज्याची भक्ती त्याची पूजा त्याचे नाव असे जरुरी, म्हणे हरदेव त्या ईश्वराची ओळख होणे असे जरुरी. मग सात्संगजी, त्या प्रभू परमात्म्याची ओळख आपल्याला जीवनामध्ये फार गरजेची आहे. जर भगवान परमात्म्याची ओळख तुम्हाला मला झाली ना, तर मात्र मनुष्य योनीचं सार्थक तुमचं माझं होऊन जाईल. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम, जे काही कालचक्र तुमचं माझं चालू आहे ते कुठेतरी थांबून जाईल. आणि म्हणून सात्संगजी वारंवार म्हटलेलं आहे की शेंशा बाबा अवतार सिंहजी महाराज सुद्धा आपल्या पावन पवित्र अवतारवाणीमध्ये म्हणतात की कोण्या कारण आला जगती, अंती आहे कोठे जाणे, अवतार म्हणे हे दैवी रहस्य, गुरु करवी जाणून घेणे. पाण्याने तहान भागते हे म्हणणारे लाखो जण आहे, पण जोपर्यंत तुमच्या माझ्या आयुष्यभरामध्ये पाणी पाजणारा भेटत नाही ना, तोपर्यंत तुमची माझी तहानच भागू शकत नाही. आणि म्हणून सात्संगतजी, तुमच्या माझ्या डोळ्यातील जर काजळ तुम्हाला मला पाहायचं असेल ना, तर तुम्हाला मला आरशाची गरज लागते. तसं तुमच्या माझ्यातील भगवंताला जर पाहायचं असेल तर सद्गुरूची गरज लागते. म्हणून या संपूर्ण विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये, चराचरामध्ये, तुमच्या माझ्यामध्ये, प्रत्येक घटाघटामध्ये, रानावनामध्ये, पाना फुलामध्ये सगळीकडे व्यापलेला हा प्रभू परमात्म्याची ओळख जर तुम्हाला मला करून घ्यायची असेल तर सात्संगतजी, समयाच्या विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज या प्रभू परमात्म्याची ओळख तुम्हाला मला करून देतात. आणि सात्संगजी, त्यानं मनुष्य योनीचं सार्थक होऊ शकतं. म्हणून शेंशा बाबा अवतार सिंहजी महाराज नेहमी एक उदाहरण द्यायचे की एका जंगलामध्ये एक सिंह असतो आणि तो सिंह नेहमी बघायचा की शेळ्यांचा कळप असतो आणि त्या शेळ्यांच्या कळपामध्ये एक सिंहाचं पिल्लू नेहमी राहायचं आणि सातत्यानं शेळ्यांच्या सानिध्यामध्ये राहून 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 खाणं पिणं उठणं बसणं चालणं फिरणं सगळं काही त्या पिल्लाचं देखील तसंच होऊन जातं. सिंहाचं पिल्लू असून सुद्धा त्याला वाटतं की मी शेळीच आहे. आणि मग सात्संगजी, सिंह नेहमी पाहायचा. एक दिवस सिंहानं ठरवलं की ह्याला याची ओळख करून दिली पाहिजे की हा शेळी नाहीये तर हा सिंह आहे. मग सात्संगजी, एक दिवस सिंह मस्तपैकी कळपाकडे धाव घेऊ लागला, पळू लागला आणि शेळ्या सगळ्या घाबरून इतरत्र पळू लागल्या. आणि त्या शेळ्यांच्या कळपामध्ये हे छोटंसं पिल्लू देखील पळू लागलं, पळण्याचा प्रयत्न करू लागलं. आणि मग मात्र सात्संगतजी, सिंहाने त्याला पकडलं. पकडल्याच्या नंतर त्याला तलावाकडे आणलं आणि तलावाकडे आणलं. तलावाचं पाणी अतिशय स्वच्छ, सुंदर, निर्मळ, शांत. आणि त्या पाण्यामध्ये त्या सिंहाच्या पिल्लाला त्याचा चेहरा दाखवला, प्रतिबिंब दाखवलं आणि सांगितलं गेलं, बघ तुझा चेहरा बघ आणि माझा चेहरा बघ, आपल्या दोघांचाही चेहरा तर सारखाच आहे. पुन्हा सांगितलं, बघ आता मी एक डरकाळी फोडतोय, तूही तशी डरकाळी फोड. सिंहाचं पिल्लू बोललं, हो आपल्या दोघांचा आवाज पण हुबेहुबे, आपल्या दोघांचा आवाज पण सारखाच आहे.
आणि मग सातसंगतजी सिंहानं सांगितलं की तू शेळी नाहीये, तू सिंह आहे, सिंह. तद्वत शेषा बाबा अवतार सिंहजी महाराज म्हणतात, सद्गुरू आपल्याला हीच गोष्ट जाणून देतात की या प्रकृतीमध्ये इथे प्रत्येक जीव आज स्वतःला शेळी समजून बसलेला आहे, पण आपण सगळेजण अहम ब्रह्मास्मी ही जाण सद्गुरू करून देतात. नवे नवे आपण सगळेजण या ईश्वराचा अंश आहोत. आणि म्हणून सातसंगतजी प्रेम, नम्रता, दया, करुणा, सहनशीलता, माया, ममता हे सगळे दैवी गुण सद्गुरू आपल्यामध्ये भरतात. देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो या अवस्थेला सद्गुरू आपल्याला नेतात. नवे नवे आपल्याला आपल्या निज स्वरूपाची ओळख करून देतात, आपल्याला मुक्ती प्रदान करतात. नवे नवे आपण सगळी जण जाणतो की याची देही याची डोळा, पाहिला मुक्तीचा सोहळा. सातसंगतजी प्रेमाने बोला. दान निरंकार.